365 दिवस 365 चटणी आणि कोशिंबिरीचे विविध प्रकार. नादच करायचा नाही. आता अजिबात यायचं नाही आणि तक्रार करायची नाही. मधुरा तोंड लावणीसाठी वेगळं काय करू? कांदा बघून लक्षात आलंच असेल कांद्याची चटणी करतोय. पण ओली चटणी नाही. मस्त महिना दीड महिना टिकणारी सुकी चटणी आपण करणार आहोत, तीही कांद्याची. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कांद्याची कुरकुरीत चटणी झटकीपट होते, म्हणजे तासभर कांदा पण तळायची गरज नाही, ही पण मी तुम्हाला खात्री देते. साहित्य काय काय घेतलं बघूयात. इथे सुकवलेला 2 कप कांदा घेतला, अर्धा कप कच्चे शेंगदाणे, पाव कप लसूण, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा अख्खे धने, 15 ते 20 कढीपत्ता, 2 चमचे तीळ, कोथिंबीर, सुकी लाल मिरची, चवीपुरतं मीठ, हिंग, चिंचेचं बुटूक आणि थोडंसं गूळ. सगळ्यात आधी पांढरे तीळ भाजून घेऊयात आणि अगदी मंद आचेवर भाजायचे. मोठ्या आचेवर ठेवू नका, तीळ करपले नाही पाहिजेत. एकसारखे मिसळत तीळ भाजायचे. आणि तुम्हाला सांगते, तीळ भाजले गेलेत कसं ओळखायचं हे बघा. हे बघा, तीळ असे पॉपकॉर्नसारखे फुटतात आणि हलकासा त्याचा रंगही बदलतो. याचा अर्थ तीळ छान खमंग भाजले गेलेत. करपले नाही पाहिजे याची पण खातरजमा करायची. आता हे भाजलेले तीळ एका डिशमध्ये ठेवूयात. आता याच तव्यामध्ये अख्खे धने आणि जिरे भाजून घेऊयात. धने, जिरे आणि यासोबतच चिंच आणि सुकी लाल मिरची. आता हे अगदी मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं. करपवायचं नाही, हलकेसे खमंग भाजून झाले. करपलं तर त्याचा कडवट सुवास तरबळेल. हलकंसं खमंग असे झाले, ओलसरपणा कमी झाला की हे पण दुसऱ्या डिशमध्ये काढायचं. 4 चमचे तेल गरम करायचं. ऑइल कंटेनर आपलंच आहे, madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकाल. गरम तेलात सगळ्यात आधी कच्चे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्यायचे. शेंगदाणे देखील खूप मोठ्या आचेवर तळू नका, चांगले आपल्याला खरपूस तळायचे. चला, तळलेले शेंगदाणे बघा काय मस्त एकसारखे तळले गेलेत. आता हे काढूयात आणि बाजूला ठेवूयात. भाजून घेतले शेंगदाणे तरी काही हरकत नाही, पण एनिवे कांदा आपल्याला हलकासा कुरकुरीत करून घ्यायचा आहे, म्हणून तेल घातलेलंच आहे. आता याच तेलामध्ये आपण लसूण तळून घेऊयात. छान असा बदामी रंगावर तळून घ्यायचा. तळलेल्या लसणाची चव या चटणीमध्ये बहारदार लागते बघा. चला, लसूण खरपूस तळून झाला. आता हा तळलेला लसूण बाजूला काढूयात. याच तेलामध्ये आता कांदा तळून घ्यायचा. ओला कांदा तळला तरी चालेल, पण सुकवलेला कांदा आहे ना, हे बघा, कमी तेलामध्ये तळला जातो पहिली गोष्ट, आणि काही सेकंदात तळून होतो. आणि कितीही ठेवला तरी तो असाच कुरकुरीत राहतो, त्याचा कुरकुरीतपणा जात नाही बघा. तेलही फार लागत नाही, झटकीपट कुरकुरीतही होतो. म्हणजे असा टाकला की असं लगेच तेलातून काढावा लागतो. हे काही नाही, आपला घरचाच कांदा असतो. भजीसाठी चिरतो तसा उभा चिरायचा, मीठ चोळायचं आणि 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून ठेवायचं. माझ्याकडे वर्षभरासाठीचा सुकवलेला कांदा असतो. 10 किलो कांदा तरी सुकवून ठेवते. ऐनवेळेस बिर्याणी करता, अशा चटणींकरता, महाद्या करण्याकरता उत्कृष्ट पडतो. चला, आता सगळा कांदा असाच तळून घेते. बघा, मस्त असा टाकला रे टाकला की लगेच तो कुरकुरीत होऊन निघतो. याच तेलामध्ये आता कढीपत्ता आणि कोथिंबीर तळूयात.
बघा 4च चमचे तेल घेतलं होतं. एवढं सगळं तळूनही जवळपास 2 चमचेच्या वर तेल शिल्लक आहे. आता यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, ओलसरपणा अजिबात ठेवू नका. चला आता हे खुटखुटीत तळून झालं. यातलं तेल निथळा आणि हे बाजूला काढा. परफेक्ट. बघा छान कुरकुरीत झालंय. आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात. तर सगळ्यात आधी इथे भाजलेले धने, जिरे, मिरची आणि चिंच याची पूड करायची. बाकी आत्ता काहीच नका घालू. चला आता याची पूड तयार आहे. आता यामध्ये उरलेले सगळे जिन्नस स्टेप बाय स्टेप घालूयात. तळलेले शेंगदाणे, भाजलेले पांढरे तीळ, थोडे तीळ चटणीत पेरायला, वर्ण चटणीमध्ये पेरायला ठेवणार आहे. यासोबतच लसूण, तळलेला कांदा, चवीपुरतं मीठ, हिंग, गूळ आणि यासोबतच तळलेलं कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता हे मिक्सरला हलकंसं फिरवून घ्यायचं. खूप बारीक पूड नाही करायची गरज, ओबडधोबड करूयात. पल्स मोडवर करा. कांदा थोडा थोडा घालत जाते. वाह बघा. चला आता ही चटणी काढूयात. बघा काय बहारदार दिसते. टेक्स्चर बहारदार आलंय, रंग बहारदार आला आणि वाह एकदम कुरकुरीत होते बघा. आणि हे जे तीळ ठेवले होते ना, तीळ हे वर्ण पेरायचे आणि त्यासोबतच थोडा कांदाही ठेवला होता मी. वा. बहारदार अशी कुरकुरीत कांद्याची चटणी तयार. आहा हा हा, भरपूर होते ही एवढ्याच कांद्याची देखील. वा. आंबट, गोड, तिखट, कांदे, शेंगदाण्याचा कुरकुरीतपणा. आहा. म्हणजे ही चटणी नाही, भाजी म्हणूनच मी खाऊ शकते. दुसरं काहीच नको मला याच्यासोबत. इतकी अप्रतिम होते. रेसिपी आवडली? लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.